नमस्कार मित्र, मी अर्थातच निलेश प्रभू. फायनान्स विथ निलेश या यूट्यूब चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड वर्सेस पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड. ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड जे आहेत ते आपण पहिलं बघू. तर जसं नाव सांगतं आहे ॲक्टिव्हली मॅनेज, तर ह्यामध्ये फंड मॅनेजर जो आहे आणि त्याची पूर्ण टीम ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते स्टॉक सिलेक्शनची, स्टॉक पिक करण्याची, आणि त्यासाठी ते इन डिटेल स्टडी करतात. त्यांची जो काही फॉर्मॅट त्यांनी त्या म्युच्युअल फंडसाठी सिलेक्ट केलेला आहे त्या बेसिसवरती इन डिटेल स्टडी करून त्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती ते स्टॉक सिलेक्शन करत असतात. आता ही पूर्ण जी टीम काम करत असते तर त्यासाठी त्यांना काही त्यांची मॅनेजमेंट टीम चार्ज लावते आणि त्याला म्हणतात एक्सपेन्स रेशिओ. तर नॉर्मली हा एक्सपेन्स रेशिओ ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडसाठी 1%, 1.3%, 1.5% पर्यंत असतो. सुरुवातीला हा अगदी 2.5%, 3% पर्यंत होता, पण आता तो जवळपास कमी होत 1%च्या आसपास आलेला आहे. तर हा झाला ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड. दुसरीकडे आपल्याकडे आहेत पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड. हे पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड जे आहेत त्यामध्ये फंड मॅनेजरला आणि त्याच्या टीमला जास्त काही काम नसतं. तर त्यांना ते जो कुठला इंडायसिस फॉलो करत आहेत तर त्या बेसिसवरती त्यांना स्टॉक सिलेक्शन करायचं असतं. तर हे जर सेकंड जो आहे तो पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड आपण जो आता बोलतोय. तर त्या केसमध्ये पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड म्हणजे इंडेक्स फंड झाले, तर त्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतात वेगवेगळे. लार्ज कॅपसाठी असेल निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी स्मॉल कॅप, निफ्टी मिड कॅप, असे बरेच व्हेरिएशन त्यामध्ये असतील. अगदी निफ्टी मोमेंटमचे पण असू शकतात. व्हॅल्यू बेस इन्व्हेस्टिंगमध्ये 2-3 म्युच्युअल फंड आहेत. तर हे सगळे जे झाले ते पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड. ह्यामध्ये फंड मॅनेजरला जास्त हेडेक नसतो. त्यांना फक्त त्यांची जी इंडायसिस आहे त्या बेसिसवरची स्टॉक सिलेक्शन करायचं असतं. त्यामुळे नॉर्मली पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडमध्ये एक्सपेन्स रेशिओ हा अगदी कमी असतो. अप्रॉक्सिमेट 0.1%, 0.3% आणि जास्तीत जास्त 0.6 पर्यंत. म्हणजे जर समजा तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले असतील एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तर तुम्हाला 0.6% म्हणजे 99.4% जे तुमचे इन्व्हेस्ट होतील आणि उरलेले 60 पैसे जे आहेत ते म्युच्युअल फंडचा चार्ज म्हणून कन्सिडर होईल. इन केस ऑफ ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडमध्ये मात्र 1%, 1.3% जे आहे, म्हणजे 100 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर 99 रुपये जे आहे नॉर्मली तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील आणि 1% जर एक्सपेन्स रेशिओ असेल तर तो 1 रुपया जो आहे तो चार्ज म्हणून मॅनेजमेंट टीमचा तो कन्सिडर होऊन जाईल. आता एक पॉप्युलर क्वेश्चन आहे, मोस्ट ऑफ द लोक विचारतात, आम्हाला लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर लार्ज कॅपसाठी आम्ही ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड घ्यावा की पॅसिव्ह जे आहेत म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड, निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट, निफ्टी 100, तर ते त्यामध्ये आम्ही ते सिलेक्ट करावे. तर वेल ॲक्सेप्टेड जो थंब रूल आहे, जर तुम्ही लार्ज कॅपमध्ये जर करत असाल तर हे थंब रूलप्रमाणे तुम्हाला इंडेक्स फंड जे आहेत ते चूज केले पाहिजे. कारण जे टॉपच्या ज्या कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनच्या बेसिसवरती, तर त्यामध्ये नॉर्मली प्राईस मुवमेंट तशी होत नाही. तर त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड घेऊनही तुम्हाला तसं जास्त फायदा त्यामध्ये होणार नाही. प्लस आपल्याकडे जे आतापर्यंत ट्रॅक रेकॉर्डच्या हिशोबाने जे काही ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड आहेत तर त्यामध्ये जर कम्पॅरिझन करायला गेलं त्यांचं विथ रिस्पेक्ट टू इंडायसिस तर ते अगदीच 1-2% म्युच्युअल फंड असतील त्यामध्ये जे इंडायसिसला बीट करू शकलेले आहेत. बाकी 99% जे आहेत ते इंडायसिसला बीट नाही करू शकत. आणि त्यामुळे जास्त एक्सपेन्स रेशिओ त्यासाठी देणं हे दॅट्स नॉट अ व्हॅलिड पॉईंट. त्यामुळे जर तुम्हाला लार्ज कॅपमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी इंडेक्स फंड हा बेटर ऑप्शन आहे. तुम्ही निफ्टी 50चा इंडेक्स फंड कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. पण ह्यामध्ये लोकांचा अजूनही एक क्वेश्चन असतो की मी एखाद्या कंपनीचा ICICI प्रुडेन्शियलचा घेतला निफ्टी 50 आणि दुसरा एक UTIचा आहे तर त्यामध्ये काही व्हेरिएशन असेल का? नक्कीच नाही.
तर दोन्ही ज्या म्युच्युअल फंड आहेत दोन्ही, तर त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन जे आहे ते अगदी सेम असणार, कारण ते निफ्टी 50ला फॉलो करत आहेत. आता त्यामध्ये जो फरक असेल तर तो असेल त्यांच्या एक्सपेन्स रेशिओमध्ये आणि ट्रॅकिंग एररमध्ये. एक्सपेन्स रेशिओ म्हणजे प्रत्येक म्युच्युअल फंड किती चार्ज करतोय तो एक विषय, आणि दुसरा ट्रॅकिंग एरर म्हणजे इंडायसेसच्या किती व्हेरिएशन आहे, इंडायसेस कम्पेअर्ड टू इंडायसेस किती व्हेरिएशन आहे त्यांच्या रिटर्न्समध्ये. म्हणजे 100% मॅच होतो आहे का इंडायसेसला, की 0.1%, 0.2% त्यांचं कमी जास्त आहे, तर तो ट्रॅकिंग एरर आहे. जर तुम्हाला इंडेक्स फंडमध्ये सिलेक्शन करायचं असेल, कुठला इंडेक्स फंड घ्यायचा आहे, तर तुम्ही ह्या दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत. एक तर ट्रॅकिंग एरर किती आहे, ती ट्रॅकिंग एरर मिनिमम असली पाहिजे, एकदम जेवढी शक्य कमी असेल तेवढी, आणि दुसरं जो एक्सपेन्स रेशिओ आहे तोही तेवढा कमीत कमी असला पाहिजे. तर मंडळी, जर तुम्हाला लार्ज कॅपमध्ये करायची असेल गुंतवणूक, तर नक्कीच तुम्हाला इंडेक्स फंड जे आहेत ते ऑप्शन चांगले आहेत. इंडेक्स फंडमध्ये दुसराही अजून एक ऑप्शन येतो, इक्वल वेट इंडेक्स फंड. तर त्यामध्ये ज्या तुम्ही समजा निफ्टी 50 इक्वल वेट घेतला आहे, तर पहिल्या टॉपच्या ज्या 50 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इक्वली डिवाईड होतं तुमचा पैसा. तर त्यामुळे समजा तुम्ही 100 रुपीज केलं असतील आणि टॉपच्या 50 कंपन्यामध्ये करताय निफ्टी विथ निफ्टी 50, तर 20-20 रुपये मला वाटतं 2-2 रुपये प्रत्येक कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट होतील. तर हा झाला इक्वल वेटचा कॉन्सेप्ट. आणि नॉर्मल जो बेसिक निफ्टी 50चे असतात ते मार्केट कॅपिटलायझेशन बेसिसवर, तर प्रत्येक कंपनीचं किती वेटेज आहे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. तर रिलायन्सचं समजा 10% वेटेज असेल पहिल्या 50 कंपन्यांच्या टोटल व्हॅल्युएशनच्या बेसिसवरती, तर 10 रुपये जे आहेत तुमचे 100 रुपयापैकी तिथे जातील, आणि उरलेले 90 रुपये जे आहेत ते त्यांच्या उरलेल्या कंपन्यांच्या जे वेटेज आहे त्या बेसिसवरती डिस्ट्रीब्यूट होऊन जातील. तर मंडळी, हा साधा सरळ सिंपल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड आणि पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड. तुम्हाला ह्यामध्ये काही क्वेश्चन असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मंडळी, धन्यवाद. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.